व्हिडिओत तुम्हाला असं दिसेल की उत्तर कोरियाचे शासक किम जोंग उन यांची मुलगी किम जू एच्या कानात तिथला एक अधिकारी कुजबुजत असतो। तेव्हा किम जोंग उन ते पाहत असतात आणि तेच हुकुमशहा त्या अधिकाऱ्याला मृत्यूदंडाची शिक्षा देतात। दक्षिण कोरियातल्या माध्यमांमध्ये या व्हिडिओची भरपूर चर्चा होती। असं सांगितलं जातंय की ही घटना एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान घडली, जेव्हा अधिकारी किम जू एच्या अगदी जवळ गेला आणि कानात काहीतरी कुजबुजला। उत्तर कोरियाच्या सरकारने त्या अधिकाऱ्याच्या कृतीला अयोग्य वर्तन आणि सर्वोच्च नेतृत्वाच्या सन्मानाचं उल्लंघन असं म्हटलंय। उत्तर कोरियात हुकुमशाही व्यवस्था आहे। इथल्या किम कुटुंबातील सदस्याप्रती कोणताही निष्काळजीपणा किंवा असामान्य वर्तन हा गंभीर गुन्हा मानला जातो। ही घटना कितपत खरी आहे माहित नाही, पण मागेही अशी बातमी आली होती की उत्तर कोरियातल्या पुराचा सामना करण्यासाठी अपयशी ठरले म्हणून किम जोंग कडून 30 अधिकाऱ्यांना मृत्यूदंड देण्यात आला होता। उत्तर कोरियातली हुकुमशाही पाहिली तर असं वाटतं की खरंच असं काहीतरी घडलं असावं। 2011 मध्ये वडिलांच्या निधनानंतर किम जोंग उन उत्तर कोरियाच्या गादीवर बसला आणि त्याने हुकुमशाहीचा कळस गाठलाय। उत्तर कोरियामध्ये निवडणुका होतात, लोक मतदान करतात, मतं मोजली जातात आणि निकालही जाहीर होतात। प्रत्येक वेळी निकाल सारखाच लागतो। दरवेळी निवडणुकीत 100% जागा घेत किम जोंगच जिंकतो। इथल्या निवडणुकीत किम जोंगच्या विरोधात कुणालाही उभं राहता येत नाही। मतदारांना किम जोंगच्या पक्षालाच मतदान करावं लागतं। या मतदानामध्ये एक कार्ड असतं ज्यामध्ये किम जोंगच्या पार्टीचं नाव लिहिलेलं असतं आणि मतदाराला त्या किम जोंगचा पक्ष आवडतो की नाही हे ठरवायचं असतं। किम जोंगच्या विरोधात जाणं म्हणजे काय हे सर्वांनाच माहिती आहे, त्यामुळे तिथला प्रत्येक जण पक्ष आवडतो असं मतदान करतो। मतदानावेळी इथे भीतीचं वातावरण असतं। मतदान केंद्रावर तोफ उभी केली जाते। अशा वातावरणात निकाल किम जोंगच्या बाजूने लागणं साहजिक आहे। आता जो अशा प्रकारे निवडून येतो त्याची हुकुमशाही कोणत्या लेवलवर आहे ते तुम्हाला सांगतो। उत्तर कोरियामध्ये जपानी, कोरियन आणि अमेरिकन नाटकांवर बंदी आहे। फक्त रशियन सिनेमा किंवा सरकार योग्य मानतो तोच सिनेमा तिथे दाखवला जातो आणि जर पाहिला तर मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाते। हाच नियम मोडल्यामुळे 2024च्या जूनमध्ये सरकारने 17 वर्षाखालच्या सुमारे 30 अल्पवयीन मुलांना जन्मठेप आणि फाशीची शिक्षा सुनावली होती। तर जुलै 2024 मध्ये 30 अल्पवयीन विद्यार्थ्यांना जाहीरपणे गोळ्या घातल्या होत्या। गेल्याच वर्षी जेव्हा पूर परिस्थिती निर्माण झाली तेव्हा 1000 लोकांचे प्राण त्यात गेलेले, तेव्हा ही परिस्थिती नीट हाताळली गेली नाही। कर्तव्यात कसूर केला गेला म्हणून किम जोंगने 30 अधिकाऱ्यांना मृत्यूदंड दिला होता। उत्तर कोरियाचा हुकुमशहा किम जोंग उनची लाईफस्टाईल लॅविश आहे। त्याला आयुष्यात जे पाहिजे ते मिळतं। एका कोरियन यूट्यूबरने एक धक्कादायक दावा केलाय की हुकुमशहा किम जोंग उन दरवर्षी 25 कुमारी मुलींसोबत शारीरिक संबंध ठेवतो। किम जोंग उनच्या शरीर सुखाची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्लेजर स्क्वॉड नावाचं एक खास पथक आहे। किम जोंग उनचा वडील आणि याआधीचा हुकुमशहा किम जोंग इलशी ही प्लेजर स्क्वॉड तयार करण्याची ही कल्पना होती। त्याने 1970 मध्ये प्लेजर स्क्वॉडची सुरुवात केली। त्याचा असा विश्वास होता की कुमारी मुलींशी शरीर संबंध ठेवल्याने माणूस दीर्घकाळ जगतो आणि अमर होतो। तो स्वतः 70व्या वर्षी हार्ट अटॅक येऊन गेला। असो, आताच्या किम जोंगला खुश करण्यासाठी तिथल्या शाळांमधून 25 कुमारी मुलींची निवड केली जाते। या हुकुमशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंदी, या देशात धर्म पाळण्याची किंवा सरकार विरुद्ध मत व्यक्त करण्याची परवानगी नाहीये। कोणत्याही सरकारविरोधी कृत्याला कठोर शिक्षा असते। शिवाय एखाद्या व्यक्तीने गुन्हा केल्यास त्याच्या कुटुंबातल्या 3 पिढ्यांना ती शिक्षा भोगावी लागते। त्यामुळे हुकुमशहाच्या विरोधात जाण्याची कोणीही हिंमत करत नाही। या व्यतिरिक्त किम जोंग उन राजवटीने भांडवलवादी विचारसरणीशी संबंधित असलेल्या इतर अनेक वस्तूंवर बंदी घातली आहे। पाश्चात्य संस्कृतीचं प्रतीक मानल्या जाणाऱ्या ब्ल्यू जीन्सवर बंदी आहे। उत्तर कोरियातल्या पुरुष किंवा स्त्रिया निळ्या रंगाची जीन्स घालू शकत नाहीत। शिवाय उत्तर कोरियात लाल लिपस्टिक लावण्यास बंदी आहे। लाल रंगाचा साम्यवादाशी ऐतिहासिक संबंध आहे, पण लिपस्टिक हे भांडवलशाहीचं प्रतीक आहे म्हणून उत्तर कोरियाने लाल लिपस्टिकवर बॅन लावलाय। त्यामुळे उत्तर कोरियामध्ये महिला लाईट शेडच्या लिपस्टिक वापरतात। लाल रंगाच्या लिपस्टिक त्यामुळे इथे विकल्याही जात नाहीत। उत्तर कोरियाच्या महिला केसही कलर करू शकत नाहीत। उत्तर कोरियामध्ये केसांना कलर करण्यावर बंदी आहे। इतकंच नाही तर इथे महिलांनाही हेअरस्टाईल कशा कराव्या हेही सरकारच ठरवतं। महिला मोकळे केस ठेवून फिरू शकत नाहीत। बाहेर जाण्यापूर्वी केस व्यवस्थित बांधावे लागतात। तसेच इथल्या मुलींना केस वाढवण्याची परवानगी नाही, इथे फक्त छोटे केस ठेवण्याची परवानगी आहे। किम जोंग उनने पुरुषांसाठी 10 आणि महिलांसाठी 18 हेअरस्टाईल्सना मान्यता दिली आहे। सरकारने सांगितलेल्या हेअरस्टाईल सोडून इतर कोणत्याही हेअरस्टाईल केल्या तर त्या व्यक्तीला कडक शिक्षा केली जाते। शिवाय चेन, अंगठी, ब्रासलेट असे दागिने आणि बॉडी पिअरिंग्स घालण्यावरही उत्तर कोरियात बंदी आहे। सर्वोच्च नेत्याचा आदर करणं इथं कायदाच आहे। किम जोंग उन यांना सर्वोच्च नेता म्हणून संबोधणं इथं बंधनकारक आहे। शिवाय प्रत्येक घर, कार्यालय, शाळा किंवा सार्वजनिक ठिकाणी किम इल सुंग, किम जोंग इल आणि किम जोंग उन यांचा फोटो लावणं बंधनकारक आहे। त्यांचा अपमान केल्यास गंभीर शिक्षा दिली जाते। इथं सामान्य नागरिकांना इंटरनेटचा वापर करण्यास सक्त मनाई आहे।
फक्त मंजूर सरकारी वेबसाईट्स उपलब्ध आहेत. आंतरराष्ट्रीय कॉल्स करणं किंवा परदेशातल्या व्यक्तींशी संपर्क साधणं सुद्धा इथे बेकायदेशीर आहे. म्हणूनच उत्तर कोरियामधल्या शिक्षेचा व्हिडिओ सापडणं अतिशय दुर्मिळ आहे. कारण उत्तर कोरियाने देशातले फोटोज, व्हिडिओज आणि इतर पुरावे लीक होऊ नये याची वेळोवेळी काळजी घेतली आहे. पण हे सुरुवातीला असे व्हिडिओ भविष्यात कोणीही असं काही करू नये म्हणून उत्तर कोरियामधल्या नागरिकांना इशारा म्हणून व्हायरल केले जातात असं म्हटलं जातंय. इथल्या सरकारचं लोकांवर इतकं नियंत्रण आहे की नियमांचं योग्य पालन व्हावं यासाठी देशभरात 24 तास गस्त घालणारं सरकारी पथक तैनात असतं. इथले पोलीस बिनधास्त सामान तपासतात, तसेच नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट केल्याचं आढळल्यास दंड देखील आकारतात. इथं मुख्य 3 शिक्षा असतात. एकतर सश्रम कारावास, नाहीतर तुरुंगात पाठवलं जातं आणि तिसरी शिक्षा म्हणजे सार्वजनिक ठिकाणी फाशी दिली जाते. त्यामुळे लोकांकडे हे सगळे कडक नियम पाळल्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. म्हणूनच देशातले लोक देखील प्रामाणिकपणे या नियमांचं पालन करतात आणि हा देश असाच हुकुमशहाच्या मनाप्रमाणे वागतो. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशीच नवनवीन माहिती जर तुम्हाला मिळवायची असेल तर आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.